मालक सर सॉरी. उगाच चेष्टा करू नका माझी बातच सांगते. हे बघा पुरे झाले आता चेष्टा. आपल्याला बाहेर जावं लागेल, अंधार पडायला आलाय. बाहेरचा रस्ता नाही सापडायचा नाही तर आपल्याला. वा वा वा, बरं झालं तूच सांगितलंस आहे. चला. चला अरे इकडे जायचंय ना. इकडे जायचंय. मग मला काय माहिती. सांगते आहे ना. हा, चल. हा, या माझ्या मागं मागं. जंगलात यायची गरज काय होती पण मला तुम्हाला ते तरी सांग. काय गरज हा. होती? चला इकडं. काय देवा, हा? ही फुलं आणायला मी गेलो ना जंगलात, आणि आता आदित्य सर आणि पार्वती आहेत जंगलात. काय लिहिलं आहे तुझी? म्हणजे माझ्या पार्वती सोबत तिथं आदित्य सर जंगलात आणि मी इथं नानू घरात. काय देवा. नानू का- काय काय? कुठे शोधायचं तुला? आणि किती वेळा हाका मारायच्या? एका हाकेत येता येत नाही का? काय करत असतो काय माहिती. तो आदित्य रूम मध्ये नाहीये. कुठे गेलाय तो? त्याला आराम करायचा होता. ते गेले जंगलात माझ्या पार्वती सोबत. काय जंगलात? अरे हे त्याच्या पायाला लागलंय. तो कसं काय जाईल जंगलात? रेस्ट करत होता तो. काही पाया बियाला लागलं नाही, काही रेस्ट बिस्ट करत नव्हती. नाचत नाचत गेलेत माझ्या पार्वती सोबत जंगलात, आणि मी इथं वाट बघत बसलो. आदित्य मला काय समजतो? मी मूर्ख आहे? हा, माझ्यासोबत शॉपिंगला नाही येता त्या पारू सोबत जंगलात गेलाय. मजा आहे बाबा आदित्य सरांची. इथं या, तिथे माझी पार्वती. हा बोल अनुष्का. मॅम ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी आदित्यशी तुमचं बोलणं करून देईन. अहो आदित्य रूममध्ये नाहीये. तो बाहेर गेलाय. बाहेर गेले म्हणजे? अगं तूच म्हणालीस ना त्याच्या पायाला लागलाय आणि म्हणून तो तुझ्या सोबत शॉपिंगला नाही आला. मग आता बाहेर कसा निघून गेला? मॅम मला माहिती आहे आदित्य कुठं गेलाय ते. कुठे? मॅम तो ना पारूच्या मागे मागे जंगलात गेलाय. मॅम मला खरं तर ही गोष्ट तुम्हाला सांगायची नव्हती, पण मला राहवलं नाही हो. मॅम तुम्हाला एक खरं सांगू का? आत्तापासूनच नाही तर मी आधीपासून ऑब्झर्व करतेय. आदित्य ना माझ्यापेक्षा जास्त पारूमध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे मला असं काही त्यांचं काही चुकीचं सुरू आहे वगैरे नाही म्हणायचंय, आणि असं विचार करणं पण चुकीचं आहे. कारण मला माहिती आहे त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. हा पण मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आदित्यला माझ्यासोबत शॉपिंगला यायचं नव्हतं, पारूसोबत जंगलात जायचं होतं, तर त्याने मला सरळ सरळ सांगायचं ना. त्याने नाटक करायची काय गरज होती त्याच्या पायाला लागल्या वगैरे? कारण मॅम मी खूप घाबरले होते. मला खूप काळजी वाटत होती हो त्याची, बाकी काही नाही. हे बघ अनुष्का, तू काळजी नको करूस. आदित्य एक अतिशय जबाबदार मुलगा आहे आणि पारूला सुद्धा तिच्या मर्यादा माहिती आहेत. तुम्हाला आज अवॉर्ड फंक्शनला निघायचंय तर ते दोघं वेळेत पोचतील. फक्त ते आले की मला कळव. ठीक आहे मॅम. ठीक, बाय. मालक सर, मी ना इकडं लगोरी करून ठेवली आहे, ओके. जेणेकरून आपल्याला बाहेर जायचा मार्ग सापड. हा या इकडे या. इकडंच केली होती ना. बघू तर माझ्या मदतीशिवाय कशी येते तर. काय शोधतेस पारू? अहो मी म्हणलं ना तुम्हाला, मी लगोरी करून ठेवली होती जेणेकरून आपल्याला बाहेर पडायचा मार्ग सापडाल. हो का? तर कुठं गेली? इकडं का तिकडं? पारू तू तर गावातली आहेस, तुला कशाला मार्ग वगैरे शोधायची गरज आहे? तुला तर हे सगळं असं जंगल वगैरे पाठ असेल ना. चल आपण शोधूया मार्ग. मालक सर, हा? तुम्ही तर लगोरी मोडली नाही ना? मला तर माहिती नाही लगोरी म्हणजे काय.
चल ना बघूया ना, रस्ता सापडेल आपल्याला. चल चल. वा पारू, थांब 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 थांब, मी आलो. ये थँक्यू. ये इकडे. एक मिनिट. काय काय हो, किती मस्त फुलं आहे ती. किती वेगळाच पर्पल रंग आहे हा. पारू पारू इकडे, एक मिनिट इकडे. नाही नको सर, हे बघा आपल्याला उशीर होतोय, आपल्याला जायला पाहिजे. अगं पारू, एक मिनिट इकडे. ही फुलं बघ, हा काहीतरी वेगळाच पर्पल रंग आहे. सर हो, हे बघा अंधार व्हायला आलाय, आपल्याला बाहेर जायचा रस्ता नाही सापडायचा. तुम्ही चला ना पटदेशी. अगं 2 मिनिटं इकडे ना, 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? फरक पडतो सर, पण तुम्हाला कळत कसं नाही. हे बघा आपण उद्या म्हणजे आपण सकाळ सकाळ बघायला येऊया. आता संध्याकाळ होत आली ना, तुम्ही चला पटदेशी. ओके, आलोच. चला 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 चला. 2 मिनिटांनी काय नाही फरक फरक पडणार पडतो. चला चला म्हणलं ना. आदित्य ना माझ्यापेक्षा जास्त पारू मध्ये इन्व्हॉल्ड आहे. आदित्यला माझ्यासोबत शॉपिंगला यायचं नव्हतं, पारू सोबत जंगलात जायचं होतं, तर त्याने मला सरळ सरळ सांगायचं ना. अहिल्या, माझं ऐकतेस का जरा? हे बघ, एवढी काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. आदित्य आणि पारू दोघेही समजूतदार आहेत ना. बरं तिथे नेमकं काय घडलंय हेही आपल्याला माहित नाही, त्यांच्याशी संपर्कही होत नाही आपला. काय अर्थच नाही. वहिनी घात झाला. दामिनी, आधी शांत हो आणि मग बोल, काय झालं? दादासाहेब एक बॅड न्यूज आहे, म्हणजे खूप मोठी बॅड न्यूज आहे. आता सांगशील का काय झालंय? वहिनी, आदित्य आणि पारू कुठेतरी गायब झालेत, सापडत नाहीयेत. माहित नाही दोघेच कुठे पळून गेलेत. शी बाई, मला असं वाटलं मलाच सगळ्यात आधी कळालं म्हणून ब्रेकिंग न्यूज द्यायला आलेले, पण ही तर शिळी झाली आहे न्यूज. कुणी काही रिॲक्टच केलं नाही. सावकाश मालक सर. इकडं ठेवली होती का की इकडं ठेवली होती ना गोरी? हा तेव्हा ठेवली होती मी. कुठल्या दिशेनं जायचं? इकडनं जायचं का? नाही नाही, या दिशेनं जायचंय का? समधी गडबड आहे. काय झालं मालक सर? थँक्यू पारू, आज तुझ्यामुळे मला हा अमेझिंग एक्सपिरियन्स मिळतोय. म्हणजे इतके सुंदर क्षण मला माझ्या रोजच्या आयुष्यात जगायलाच मिळाले नसते. यू नो व्हॉट पारू, मी आजपर्यंत इतक्या ठिकाणी फिरायला गेलोय, इतक्या ट्रिप्सवर गेलोय, जंगल सफारीज केल्या आहेत, बर्फात खेळलोय, पण आज जो काही मला आनंद मिळतोय ना, तो खरंच काहीतरी वेगळाच आहे. आणि हा इतका प्युअर आनंद मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत आणि तुझ्यामुळेच मिळतो. सो थँक्यू. पण मालक सर, तिकडं फार्म हाऊसवर तुमची होणारी बायको तुमची काळजी करत असेल, तुमची वाट बघत असेल. आपल्याला निघायला पाहिजे मालक. यार हे काय आहे मालक सर? पारू तू मला आधी आदित्य सर म्हणायचीस ना? मी काय नवीनच सुरू केलंय मालक सर? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. आता काय बी झालं तरी मी माझी जागा बळकून राहील. आता जे आहे ते आहेच ना. काय? हेच सत्य आहे की तुम्ही माझे मालक आहात आणि मी तुमची नोकर आहे. अगं पण मी तुला कधी नोकऱ्यासारखं वागवलंय? बरं तू विसरतेस का, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस आणि मी सुद्धा त्याच कंपनीत काम करतो. कंपनी एका कोणाची नसते, त्या कंपनीत काम करणारे सगळेच नोकर असतात आणि सगळेच मालक असतात.
तरी त्या हिशोबाने आपण इक्वल झालो ना. हे बघा, तुम्ही तुम्ही उगाच माझ्या मनाच्या समजुतीसाठी बोलू नका. अरे यार, मी तुमच्या कंपनीत काम करते आणि त्या कंपनीचे मालक आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही मालक आणि मी नोकर. नोकरानं त्याची पायरी विसरून इकडे इकडे मालक सर इकडे काय इकडे करताय? बस बस बस. हा, आजपासून तू माझी मालक आणि मी तुझा नोकर. तू म्हणशील ते मी ऐकणार. काय हो. मालक सर, अहो, काय बोलताय तुम्ही? तू जे ऐकलं तेच मी बोलतोय. नाही नाही, तुम्ही जे बोलताय ना ते पटत नाही मला. पण मला पटतंय. इस नाचीज गुलाम के लिए क्या हुक्म है मेरे आका. चालतंय. मालक तर मालक. ओके. इथे मी तुझ्या मुलीच्या भल्याचं बघतोय, तर तुला पैशांची पडली आहे. सोन्याचा मणी लागेल. आत्ताच्या आत्ता जा आणि सोन्याचा मणी घेऊन ये. कुठून आणू मी इतके पैसे? ही जर का पूजा केली नाही ना तर माझ्या पारूच्या जीवाचं काही बरं वाईट होईल असं महाराज म्हणतेच. आता माझ्याकडं जेवढे पैसे होते ते समजे त्यांना दिले आणि आता ते सोन्याचा मणी मागतेत. कुठून मी पैसे उभे करणार आहे मला काही कळतच नाही. पारूला फोन करतो, तिच्याकडे असतील पैसे. हिच्या बापाचा फोन घेतेच. पारू, ऐक ना, मी काय म्हणतो. मामा, पारू इथे नाहीये. मी अनुष्का बोलतेय. अनुष्का मॅडम नमस्कार. तुम्ही आहे होय? पारू कुठे? नाही, तिला द्या ना फोन. मला जरा तिच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलू मामा? सांगण्यासारखं काही नाहीच आहे. अनुष्का मॅडम, अहो असं काय बोलताय तुम्ही? पारू जर तिथं कुठं जवळ असेल तर द्या ना फोन. पारू इथे नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना पारू इथे कशासाठी आली आहे ते? नाही म्हणजे आदित्यचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्याचसाठी अहिल्या मॅडमनी मला, पारूला आणि आदित्यला इथे पाठवलंय. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पारू आणि आदित्य दोघेही इथे नाही आहेत. खरं तर हे अवॉर्ड फंक्शन आदित्यसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पण तरीही आदित्य इथे नाहीये. नाही म्हणजे ते कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का? मामा, खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण कसं आहे ना मामा, पाणी डोक्यावरून चाललंय. अहो, आदित्य आणि पारू इथली सगळी महत्वाची कामं सोडून तिकडे बाहेर फिरायला गेलेत. मारुती मामा, तुम्हाला सांगू का, मी इथं आल्यापासून बघते हो, पारू काहीतरी वेगळंच वागतीये. खरं तर हा वेळ मी आदित्य सोबत घालवायला हवा, पण आता आदित्य सोबत मी नाहीये, आदित्य सोबत पारू आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी डिटेल्स मध्ये नाही सांगू शकत, पण मारुती मामा, जे चाललंय ते चुकीचं चाललंय. मॅडम, तुम्ही जे म्हणताय ना तसं काही नसेल हो. माझी पारू आहे ना जरा अल्लड आहे, भोळी आहे, डोकं कमी असल्यासारखं वागते आधी मध्ये. मी बोलतो ना तिच्याशी. हा. काय बोलणार मामा? वेळ निघून गेल्यावरती बोलून काही उपयोग आहे का मामा? माझं इथं माकड झालंय, माकड.
ती नुसती बसून आहे आणि ते दोघं मस्त फिरतायत, मजा करतायत. मी काय चुकले हो? मी पारूला किती व्यवस्थित वागवते, स्वतःच्या बहिणीसारखी वागवते मी तिला, पण तरी पण ती माझ्याशी अशी वागली. मामा, तुम्हाला तरी याचा सिरियसनेस कळतोय ना? पारू माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरतीये. काही दिवसात माझं आणि आदित्यचं लग्न होणार आहे. तुम्हाला तरी योग्य वाटतंय का हे? अनुष्का मॅडम, नाही म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. माझी पारू चुकलीच आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ती आपली पायरी विसरली, आणि दुसरं म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या मनाच्या बाई बरोबर ती अशी वागते. आतापर्यंत कसं आहे, अल्लडे अल्लडे म्हणून मी तिच्या काही चुका पोटात घातल्या, पण आता नाही. डोक्यावरून पाणी जायला लागले. मी बोलतो तिच्याशी, पण मला एक सांगाल का, म्हणजे त्या कुठे गेल्यात? जंगलात. माफ करा मॅडम, मी त्याच्या वतीने तुमची माफी मागतो, पण मी बोलतो पारू बरोबर. हा, ठीक आहे मामा. कारण काय आहे ना, माझ्या हातात काही गोष्टी राहिल्या नाही आहेत ना. पारू, जंगलात फिरायचं ना तुला? फिर. एक मिनिट हा. क्या बात है. सेवक, सेवक, तुलाच बोलते मी. मी वय तूच. मी तुझी मालकीन आहे, मी तुझी बॉस आहे, आणि तू माझा आदित्य सेवक. मस्त आहे. म्हणजे आदित्य सर टू आदित्य सेवक. चांगली प्रगती आहे. बोल काय आदेश, बोला काय आदेश आहे मालकीण बाई? मला भूक लागली आहे. मग मग सेवकानं मग फिंग बोलायचं नसतं. ओके मालकाला भूक लागली की जेवण आणून द्यायचं असतं. ओके, पण इथे या जंगलात कुठे काय मिळणार आहे जेवण वगैरे? ते मला काय माहिती नाही. माझी ऑर्डर आहे. बरं बरं, बोला काय ऑर्डर आहे तुमची मालकीण बाई? जंगलात काय नाही मिळत. हं? चायनीज हवं आहे मला. चायनीज इथे वय या जंगलात? वय कुठून आणू? कुठून आणू म्हणजे? ते मला काय माहिती नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण इथं बरं बरं ठीक आहे, घेऊन येतो मी. मालकीण बाई तुमच्यासाठी चायनीज घेऊन येतो. जा. आलोच मी.